ते उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची हात मिळवणी केली आहे. काय परिणाम होईल तुमच्यावर? दोन भाऊ एकत्र आले, आनंद आहे. आम्ही त्याला कधी विरोध करणार नाही, आमचं काही ते संबंध नाही विरोध करण्याचा. काँग्रेस काय करेल, राष्ट्रवादी काय करेल, हा प्रश्न कधी विचारा ना. विचारला आम्ही त्यांना, ते म्हटलं आम्ही इंडिया आघाडीबरोबर राहू, महापालिकेत काय करायचं ते आम्ही ठरवू, महापालिकेत वेगवेगळे जाऊ शकतो. हां, याचा अर्थ ते आता काँग्रेस राष्ट्रवादीवर राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे, जी मनसे 20 वर्षापासून एकाकी लढते, त्यांचे कार्यकर्ते काही का असताना या मुंबई महानगरमध्ये मुंबईपुरतं जरी म्हणलं तर ते आक्रमकतेने आपलं त्यांनी वर्चस्व थोडंसं कायम ठेवलेलं आहे, मान्य करावं लागेल. आता त्यांना न्याय द्यायचा टाईम आलेला आहे. तो मिळेल का? मिळाला तर आनंद, नाही मिळालं तर काय होईल? मग ते पहिलेच आक्रमक आहेत, बाकीचे तर शांत आहेत. आता दोन बाजू आहेत, एक शांततेची आणि एक आक्रमकतेची. आता याचा मिलाप कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. आमचं सोडून द्या, आम्ही आमचे किती सीट निवडून आणायचे किंवा किती सीट येणार आहे याचा कॅल्क्युलेशन आम्ही परफेक्ट केलेलं आहे. बरं, आता त्यांना भीती होती जर आपण एकटं लढलो तर आपला सफाया होईल, म्हणून त्यांनी केलेली ही सगळी ॲडजस्टमेंट आहे. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची लढाई ना.